नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करून करण्यात आले अनोखे आंदोलन। कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आले काम बंद आंदोलन। वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक अप्पर तहसीलदार यांनी पकडला। आणि दत्त मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, दिव्यांग बांधवांना मासिक 6,000 रुपये मानधन द्यावे आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे दोंडाईचा येथे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनोखे आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांची कर्जमाफी व दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये मासिक वेतन, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करावा आदी मागण्यांसंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे थेट दोंडाईच्या येथील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान शिबिर घेत अनोखे आंदोलन करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीदिनी प्रहारने केलेल्या आंदोलनाने सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यात आले होते। गेल्या महिन्याभरापासून या प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा प्रहार संघटनेच्या मार्फत सुरू आहे। मात्र शासनाने 1 महिना उलटूनही या मागण्यांबाबत ठोस भूमिका न घेतल्याने अखेर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईच्या येथील निवासस्थानासमोर रक्तदान शिबिर घेत अनोखे आंदोलन करण्यात आले। या मागण्यांबाबत पालकमंत्र्यांनी विधानसभेत आवाज उठवून शेतकरी बांधवांसह दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे, संजय विभांडिक, पंकज सिसोदिया, मंदाकिनी गायकवाड, युवराज वानखेडे, रोहिदास आहिरे, विशाल पाटील, अक्षय पाटील, हिमराज पाटील, जयेश बाबा, संजय पाटील, वसीम शहा, राजेंद्र वानखेडे, दिनेश लोहार, कैलास तिरमले, सीमा वागले, नाना शेलार, रीना बोई, अश्विनी वागले, किशोर राणा, संदीप गिराशे, राहुल जगताप यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते। आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे। त्या निमित्ताने माननीय राज्यमंत्री वच्छभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दोंडाईच्या शहरात, धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरातील माननीय जयकुमारजी रावल मंत्री यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान आंदोलन केलं आहे। या आंदोलनामागे आमची एकच भूमिका आहे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्यावं। महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आम्ही टेंबा आंदोलन केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरासमोर, तरीसुद्धा शासनाला जाग आली नाही, म्हणून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा म्हणून आज आम्ही जयकुमार रावल यांच्या घरासमोर हे रक्तदान आंदोलन करून त्यांना सांगू इच्छितो की आमचा जो आवाज आहे तो शासनापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळेल। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे। त्या अंतर्गत कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी धुळ्यात काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे। या अंतर्गत गुरुवारी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। कृषी विज्ञान केंद्रातील आस्थापनेवरील सर्व पदे मंजूर असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका या महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 अंतर्गत सर्व निकष पूर्ण, विविध कलम उपकलम यामधील आदर्श नियमावलीचा अवलंब करून करण्यात आलेले आहेत। सामंजस्य करारानुसार कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्यात यावेत अशी सहमती झालेली आहे। या सहमतीकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे सर्वोच्च प्रमुख महासंचालक यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे। असे असले तरी विद्यापीठ प्रशासन या पूर्ण प्रक्रियेबाबत आपली जबाबदारी झटकल्याचे दिसत आहे। कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहतूक भत्ता व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा हा नियोक्ता यांनी देणे कायद्यान्वये बंधनकारक आहे। असे असले तरी विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर असलेली जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे। प्रशासनाची ही कृती कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करत असून भविष्य अंधारमय दिसत आहे। विद्यापीठाला आणि पर्यायाने शासनाला सेवा देऊन निवृत्ती पश्चात लाभ मिळण्याबाबतचा मूलभूत प्रश्न निर्माण झालेला आहे। याबाबत कुलगुरू, कुलसचिव, नियंत्रक आणि संचालक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे व विद्यापीठ प्रशासन सहकार्य पाठपुरावा करत नसल्याचे आढळून येत आहे। यामुळे मागील थकीत वेतन होऊन कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य
राज्य कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेद्वारे आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दीपक जालटे, जिल्हा प्रतिनिधी मनोहर पाटील, सिद्धार्थ वाघ, मुकेश सोनवणे, राकेश परदेशी, मनोज पाटील, चेतन गीते, समीर राजपूत, नितीन मासुळे, प्रवीण लांबोळे, सुधीर वाघ, अनिता पवार, प्रतिभा पाटील, प्रियंका बदाने, महेश बोरसे, वासुदेव सूर्यवंशी, उमेश पाटील, सतीश बोरसे आदी सहभागी झाले होते। कृषी विज्ञान केंद्राच्या आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 4ही कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहेत, प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात साधारणतः 16 कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते सर्व 4ही कृषी विज्ञान केंद्र आज या संपामध्ये सहभागी झाले आहेत। या संपाच्या अनुषंगाने जी राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा NPS आहे, त्या NPSचा जो काही हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी शासनाने बंद केलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचं आहे त्या भविष्य निर्वाह निधी जसं म्हणत आहे की कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झाले। त्याचबरोबर जो टी आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स तोही या ठिकाणी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे त्यांच्या उत्पन्न किंवा त्या TAमुळे सर्व ठिकाणी मिळत असून या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 4ही कृषी विज्ञान केंद्रांनी आज संप पुकारलेला आहे। या संपामध्ये काल काळ्या फिती लावून आम्ही काम करत होतो। आज पूर्णपणे लेखनिबंध आंदोलन आहे आणि त्यानंतर 20 तारखेला हा पुढचा टप्पा विद्यापीठ परिसरामध्ये याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आमची मांडणी घेऊन जाणार आहोत। ओके, आपलं नाव? मी कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी कायमच तत्पर असतं तंत्रज्ञान प्रसारासाठी, विस्तारासाठी। तथापि कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहे त्यांचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मागील 3 महिन्याचे वेतन दिलेले नाही आहेत। त्याचबरोबर वेतनामध्ये जी विहित कपाती आहेत, ज्या की भविष्य निर्वाह निधीच्या आणि वाहन भत्त्याच्या आहेत, त्या पण विहित कपाती ह्या रोखलेल्या आहेत, थांबवलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही हे आंदोलन उभं केलेलं आहे। तर मी आपलं महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठं मिळून 17 कृषी विज्ञान केंद्र हे शासकीय आहेत आणि या शासकीय कृषी विज्ञान केंद्राच्या संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन उभं आहे। तर हे जे भविष्य निर्वाह निधी जे की नवीन पेन्शन कायद्याप्रमाणे त्याला नॅशनल पेन्शन स्कीम पण संबोधलेलं आहे, त्याच्यासाठी शासनाने म्हणजे केंद्र शासनाने राज्य शासनाने PFRDA कायदा अंमलात आणलेला आहे आणि या PFRDA कायद्याअंतर्गत जे शासकीय अनुदानांवर आणि शासकीय कर्मचारी कार्यरत आहे ठिकठिकाणी यांना टायर 1 ची ही जी गुंतवणूक आहे ती अनिवार्य केलेली आहे, कंपल्सरी केलेली आहे। याच्यासाठी शासनाचा 14% हिस्सा आणि कर्मचाऱ्याचा 10% हिस्सा हे दर महिन्याला कपात होत असते। तथापि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने ही कपात विहित ज्या कपाती आहे मग कायद्याने देय असलेल्या कपाती ह्या रोखलेल्या आहे आणि त्याच्याच विरोधात हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। तर मी सर्व नागरिक आणि शेतकरी बंधूंना एक आवाहन करतो, एक अध्यक्ष महाराष्ट्र कृषी विद्यापीठे कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संस्थेच्या माध्यमातून की आपला पाठिंबा आम्हाला मिळावा किंवा आपण आमच्याकडे सहानुभूतीपूर्वक या हेतूने बघावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आवाहन। धुळे शहरातील झाशीराणी पुतळा चौकात अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी वाळूने भरलेला हायवा ट्रक अवैध गुण खरेदी वाहतूक करताना पकडला असून कारवाईसाठी हायवा ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे। धुळे शहरातील झाशीराणी पुतळ्याजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अवैधरित्या वाळूने भरलेला हायवा ट्रक अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी पकडला असून ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात कारवाईसाठी जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास शहरातील झाशीराणी पुतळ्याजवळ अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी डंपर क्रमांक MH41 AG 9333 पकडला। तो वाळूने भरलेला होता। चालकास परवानाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शहर पोलीस ठाण्याच्या पथकास पाचारण करण्यात आले। सदर वाळूने भरलेला हायवा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात कारवाईसाठी जप्त करण्यात आला आहे। एकीकडे शहरामध्ये रमाई घरकुल योजनेअंतर्गत 800 घर मंजूर झाले आहेत, त्यांना मंत्री बावनकुळे यांनी माफक दरात वाळू पुरवण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे धुळे शहरात अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे। जिल्हाधिकारी यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना माफक दरात वाळू पुरवावी तसेच अवैध ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। काल रात्री आम्ही 1:30 ते 2च्या सुमारामध्ये राणी लक्ष्मीबाई पुतळ्याकडून जात असताना MH41 MG 9333 या नंबरची हायवा अवैध वाळू त्या ठिकाणी उभी होती।
त्या ठिकाणी अप्पर तहसीलदार मॅडम हिंगे त्यांच्या ज्युडिशियलमध्ये हा एरिया येतो, तर ते देखील त्या ठिकाणी उभे होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याशी ते वाद चाललेला होता. त्याच्यात शहर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि ही अवैध वाळू त्या ठिकाणी पकडण्यात आली. मॅडमांना आम्ही सांगितलं की आम्ही दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी आहोत, त्या माध्यमातून मॅडमांनी ही कारवाई केलेली आहे. परंतु मला या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी सो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना या माध्यमातून एक सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यामध्ये जवळजवळ नगरपालिकेच्या माध्यमातून घरकुल योजना चालू झालेल्या आहेत. त्या घरकुल योजनांना माननीय बावनकुळे साहेबांनी मंजुरी पण दिलेली आहे आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की जे जे घरकुल बांधतील त्यांना वाळू जी आहे ती मोफत दरामध्ये दिली जाईल. आणि धुळे जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी असा थैमान घातलेला आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं यांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे, एकीकडे वाळू मिळत नाही, पावसाळा चाललेला आहे, घरकुलचे काम या ठिकाणी रखडलेले आहे. जे माता भगिनी ज्यांचे काम रखडलेले आहेत ते रस्त्यावर आहेत, पाऊस पडतो आहे. अशा परिस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि त्याच पद्धतीने हिंगे मॅडमांनी ही जी काही कारवाई केलेली आहे, या कारवाईमध्ये अजून कुठल्या प्रकारचे कलम लावलेले आहेत का, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत का, किंवा ही जे ब्रास जास्त वाहत आहेत त्याच्यानंतर सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून ही जी गाडी पकडल्या गेलेली त्याच्यातनं काही महसूल सरकारला मिळालेला आहे का, याच्यामध्ये आम्हाला अजून कुठल्याही प्रकारचं पत्र मिळालेलं नाही. म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की धुळे जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांनी जे थैमान घातलेलं आहे ते थैमान रोखावं व रात्रीच्या गाड्या फिरता आहेत तर आम्ही फोन केल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी त्यांची यंत्रणा पाठवावी हीच आम्हाला या माध्यमातून सांगायची प्रक्रिया आहे. शिवशंभू प्रतिष्ठान धुळे शहर आणि श्री दत्त मंदिर परिसर व्यापारी आघाडी महासंघ यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाआरती व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशंभू प्रतिष्ठान धुळे शहर आणि श्री दत्त मंदिर परिसर व्यापारी आघाडी महासंघ यांच्यातर्फे व्याख्यानासह विविध कार्यक्रमांचे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस छत्रपतींच्या विविध मूर्तींचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती करण्यात आली. इतिहासाची उजळणी करत असताना सामूहिक शंभू गर्जनाही झाली. त्यानंतर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, अल्फा अग्रवाल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले, ज्येष्ठ भाजपचे नेते हिरामन गवळी, मोहित देसले, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महापौर जयश्री आयराव, रणजित राजे भोसले, प्रतिभा चौधरी, संजय बोरसे, प्रथमेश गांधी आदि उपस्थित होते. भी स्टेज पे मान्यवर स्टेज पे बैठे हैं, उनका अतिथियों को सबसे पहले प्रणाम. बाबा साहेब सब लोग जितने भी हैं उनको सबका प्रणाम नहीं पड़ता है, पर सभी को मैं दिल से प्रणाम. और सबसे ज़्यादा धन्यवाद मेरी जनताओं को. मैं और भैया हमेशा आभारी रहेंगे जीवन भर कि भैया को आप लोगों ने इतने अच्छे मत से चुन के ला के दिया. और ये जो छावा पिक्चर जो निकली उसके हिसाब से अपने बच्चों को, हर लेडीज़ को, हर एक बच्चों को दिखाना चाहिए कि अपना इतिहास क्या है, तो अपने बच्चे मालूमात पड़ेगी. और अब भी मैंने बाबा साहब से डिस्कस किया कि जो अपना इतिहास है उसके अंदर जो मुगलों के बारे में बताया, जैसे अप्पा ने बताया, अपने को सिर्फ उन्हीं के कल्चर के बारे में बताया, उन्हीं के इतिहास के बारे में बताया, पर अपने जो जैसे संभाजी राजे है, भोसले साहब है, उनके बारे में अपने को कुछ भी नहीं मालूम है. उसी तरह अगर पिक्चर्स वाले के थ्रू, अपन मीडिया के थ्रू अपने को जो मालूमात पड़ रही है वो अगर इतिहास में आए तो बहुत ज़्यादा अच्छा रहेगा. दूसरी बात और ये और बताया मैंने बाबा साहब से ये भी बात की कि हर स्कूल में जैसे स्पोर्ट्स वो खेल का जो विषय रहता है उसके अंदर हर एक बच्चे को, चाहे वो लड़का हो या लड़की हो, उसमें हर एक बच्चे को ना सेल्फ डिफेंस आना ज़रूरी है. तीसरी बात और ये और मेरे हिसाब से चलना कि जैसे हर बच्चे, मुस्लिम बच्चे, वो लोग हर बार मदरसे में जाते, रोज रोज मदरसे में जाते. अपने कोई बच्चों को इतना बताइए कि गीता जी के श्लोक आते हैं क्या, भगवत गीता में क्या लिखा है, कौन से पन्ने पे कौन सा श्लोक लिखा है, एक भी बच्चों को नहीं मालूम रहेगा. जो बड़े लोग हैं जो फीस भर सकते वो लोग क्लास लगा रहे भगवत गीता की क्लासेस, पर ये कॉमन जनता जो आम पब्लिक है उनके बच्चे कहाँ जाएंगे. उसके लिए वो लोगों ने स्कूल में, हर स्कूल में अगर उन्होंने ऐसा सब्जेक्ट रखा तो वो बच्चे भी अपने भगवत गीता के बारे में, रामायण के बारे में उनको इतिहास मालूम पड़ेगा कि उन्होंने क्या किया. और उसके बाद में जो इतिहास है, अपने जो शौर्य पुरुष वगैरह है, उन्होंने अपनी फ्रीडम, अपने जो भी स्वतंत्रता के लिए जो भी उन्होंने बलि दी उसके बारे में उनको मालूम पड़ेगा, तो वो उसी लाइन के ऊपर उनको नमन करेंगे, उनके बारे में उनको सब कुछ पता करेगा, तो आगे इतिहास इस तरह पीढ़ी दर पीढ़ी आगे बढ़ता रहेगा. सिर्फ ये 3 शब्द बोल के मेरे भाषण समाप्त करना चाहती हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करून करण्यात आले अनोखे आंदोलन. कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आले काम बंद आंदोलन. वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक अप्पर तहसीलदार यांनी पकडला. आणि दत्त मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील बातम्यांना. तोपर्यंत नमस्कार.